खूप दिवसांची प्रतीक्षा होती की चांगल्या जातवान गावरान कोंबड्या मिळाव्या आणि त्यासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न सुरू होते आणि फायनली आम्हाला त्यात यश मिळाले आणि आमच्या घरी या छान छान पाहुण्यांचे आगमन झालेले आहे। तर नमस्कार, रामराम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या वनश्री विला ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही त्या शेतकरी काकांकडून 2 कोंबड्या आणलेल्या होत्या आणि तसंच आम्हाला नाशिकचे एक शेतकरी आहेत ज्यांचा मळा नाशिकपासून साधारण 25-30 किलोमीटरवर आहे, पण ते राहायला नाशिकमध्ये आहेत। तर त्यांच्याकडे काही कारणास्तव पूर्ण जे कोंबड्यांचं खूट होतं तेच त्यांना काढायचं होतं असं आम्हाला निरोप मिळाला। मग आम्ही पडत्या फळाची आज्ञा स्वीकारून ते खूट आम्हीच घेऊन टाकण्याचं ठरवलं। परंतु हा जो प्रवास होता नाशिकहून मालेगावपर्यंत तो काही सोपा नव्हता बरं का मंडळी। प्रवास हा तसा प्राण्यांसाठी त्रासदायक आणि स्ट्रेसफुलच असतो बरं का। आणि हा प्रवास तसा 2 टप्प्यात झाला, नाशिकच्या मळ्यातून नाशकापर्यंत आणि नंतर नाशिकहून मालेगावपर्यंत। आणि त्यांनी तर तसं एक पॅकिंग करून दिले होते। तर मंडळी, या परिवारात 4 कोंबड्या होत्या, त्यातली एक कोंबडी तिच्या 4 पिलांसह आली आणि याचबरोबर आम्हाला एक सरप्राईज पाहुणाही मिळाला, जे पाळायचं आमचं कधीतरी एक म्हणजे स्वप्नही होतं आणि ते आम्हाला अनायासे येऊन मिळालं। तर ते म्हणजे एक मादी बदक पण आली त्यांच्यासोबत आणि तिचा जो नर बदक होता तो काही दिवसांपूर्वीच तिथून अचानक उडून निघून गेला। त्यामुळे ती सध्या या कोंबड्यांमध्येच वावरत असते। तर अशा प्रकारे बदकाचेही आमच्याकडे आगमन झालेले आहे आणि आम्ही त्याचे नामकरणही केलेले आहे। डेझी असे त्याचे नाव आम्ही ठेवलेले आहे। तर बघा, या बॉक्समध्ये ते सगळी पिला आणि कोंबड्या आलेल्या होत्या। तर तसं त्यांचा प्रवास व्यवस्थित झाला, पण 2 पिलं मात्र दगावली, त्यामुळे आम्हाला थोडं वाईटही वाटलं। नवीन पक्षी आणले की पहिले 2-3 दिवस जरा जास्त लक्ष द्यावं लागतं, त्यांना सेट होण्यासाठी मदत करावी लागते। आणि कसं आहे, परिवार आमचा मोठा झालेला आहे आणि आता त्या मादी बदकला सोबत एक नर बदक पण आणावा लागेल, तर तो आम्ही पुढच्या शुक्रवारच्या बाजारातून आणणारच आहोत। आणि तसंच बदकाला पाणी प्रिय असते म्हणून त्याच्यासाठी एक तळही बनवणार आहोत, तर ते आम्ही तुमच्याशी नंतर तयार केल्यावर शेअर करूच। तर त्यानंतर आम्ही इथे शेतात आलेलो आहोत। आपली मका लागवड होऊन 10 दिवस झालेले आहेत आणि हा 10 दिवसानंतरचा मका तुम्ही बघू शकतात। तर चांगलं बियाणं मिळालं असं म्हणता येईल। उगवण क्षमता जवळजवळ 99% आहे। इथे शंकर त्याच्या शेतात त्याच्या मक्याची वखरणी करत होता बैलांच्या मदतीने। मालेगाव तालुक्यात तसा अजूनही मुसळधार पाऊस झालेलाच नाही आहे, त्याच्यामुळे पिकांना अशा एका पावसाची सक्त गरज आहे आता। काही ठिकाणी तर दुबार पेरणीची पण शक्यता वर्तवली जाते आहे। आम्ही बोलत होतो तोपर्यंत बैल आज्ञाधारकपणे पिकात उभे होते आणि मी पहिल्यांदाच वखरणी इतक्या जवळून पाहिली आणि मला एक प्रश्न आणि कायम पडायचा आणि नवलही वाटायचं की उभ्या पिकात हे बैल नांगर ओढत चालत असतात, नांगर म्हणा वखर म्हणा, पण पिकं कसे तुडवले जात नाही। मी आज जेव्हा प्रत्यक्ष जवळून पाहिलं तेव्हा अगदी ते खरं होतं।
ते बरोबर 2 पिकांच्या मधल्या ओळीत चालत होते आणि अजिबात पिकाला नुकसान पोहोचवत नव्हते. म्हणजे जे म्हणतात शेतकऱ्याचा बैल हा शेतकऱ्याचा मित्र असतो ते अगदी खरं आहे. दोन एक दिवसात शंकरच्या शेतातली वखरणी झाली की तो आमच्या शेतातल्या वखरणीला लागेल. तर वखरणीचे अनेक फायदे आहेत. त्याच्यामुळे जमीन पण भुसभुशीत होते, मुळांचे ऑक्सिजनेशन वाढते आणि जे नुकतेच उगवू घातलेले तण असते तेही निघून जाते. दरवर्षी आम्ही लावतो बियाणं. तिकडे शंकरचे काम सुरू होते. मग मी इकडे माझी हळद किती मोठी झाली हे बघायला आली होती. तर हळदीची वाढ छान होते आहे. इथे सकाळचे दूध वगैरे काढून झाल्यावर, चारा पाणी झाल्यावर सगळे जनावरे एकत्र बसून ऊन खात बसली होती, विसावा घेत होती. त्यांनाही एकमेकाचा सहवास लागतो. सगळे एकत्र बसले आहेत. बकऱ्या, वासरू, कुत्रा. And she gets up to watch the morning news. Doesn't work no more but tells a lot of stories about her youth. Drinks more lately, ain't got pills in many different colors too. इथे उकिरड्यावरही लाल रंगाचे खूप किडे जमलेले होते. हे साधारण पावसाळा सुरू झाला की येत असतात. तर कोणाला यांचे नाव माहिती असल्यास नक्की सांगा आणि हे मित्र कीटक आहेत का हेही सांगा. बाबा कुठे राहतात? आम्ही येथे जाऊन आपला मला हा पेट्रोलच्या समोर आहे. पेट्रोल पंपच्या समोर. हो हा, ते असं मागे घर आहे जरा. केळी आहेत मागे. हा, आम्ही येता जाता तुमचं बघतो शेत आणि यायची एकदा आहे इच्छा. येऊ ना. आम्ही या गेल्या 1 वर्षात आमच्या शेत रस्त्यावरील जे शेतकरी आहेत त्यांना जाऊन जसे जमेल तसे भेट देत असतो. त्याने काय होतं, ओळखी पाळखी तर वाढतातच, पण त्यांच्याकडूनही काही मार्गदर्शन मिळते. त्यांच्या शेतात त्यांचे काय पीक पेरा आहे, ते काय उपाययोजना करतात किंवा काय नवीन प्रयोग करतात याविषयी चर्चा होते. विचारांचं आदानप्रदानही होतं. तसेच आज हे बाबा आम्हाला भेटले. मग त्यांच्याशी चर्चा झाली आणि आता आम्ही त्यांच्याही शेताला एक दिवस भेट देणार आहोत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला एका विशेष झाडाची ओळख करून देणार आहे आणि ते म्हणजे हे बघू शकता, हे आहे भोकरचे झाड. तर बघा आता त्याला छान फळं पण लागलेली आहेत. साधारण बोरा एवढी फळं असतात. आधी हिरवी असतात आणि नंतर पिकल्यावर अशी गुलाबीसर रंगाची होतात. आणि या झाडाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. या फळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ज्यांना रक्त कमी असतं त्यांनी रोज ही 3-4 फळं खाल्ली पाहिजेत. आणि तसंच छातीत ज्यांच्या कफ असतो तर तोही या फळांनी कमी होत असतो. याचा काढाही करून पिऊ शकतात कफ जाण्यासाठी. तर असं हे बहुगुणी भोकरचं जे झाड आहे हे प्रत्येक शेताच्या बांधावर असली पाहिजेत हे झाडं.
चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.